जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहतोय की लोकसभेची निवडणूक जी आहे ती सुरू आहे आणि सध्या मावळ लोकसभेमधलं जे वातावरण आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे. पण वातावरण जे पेटलं आहे ते हळूहळू पेटत जातं आहे. पण मावळ लोकसभेमधलं जे वातावरण पेटत असताना काही उमेदवाराचा प्रचार करताना येणाऱ्या अनेक अडचणी किंवा येणाऱ्या गोष्टी ह्या सगळीकडे जाऊन पाहत असताना आता अंतिम टप्प्याकडे आपण काही शेवटच्या दिवसाकडे वळलेलो आहोत. आणि आज आपण थेट मावळ लोकसभेतील जे आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत संजोग वागेरे हे शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाकडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधतो आहे. हा संवाद यासाठी साधतो आहे की कारण येणाऱ्या टप्प्यामध्ये आता जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये उद्याचं जे भविष्य आहे ते ह्या मतपेटीत लपणार आहे. आणि त्यासाठी अनेक चंगुळ बांधले जातात, अनेक विरोधकांकडून वेगवेगळे मुद्दे घेतले जातात, वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या जातात. काय कशा पद्धतीने पाहताय तुम्ही आता? नाही, याच्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. कारण संविधान बदलण्याच्या काही गोष्टी चाललेल्या आहेत आणि संविधान जर बदललं किंवा ह्या गोष्टी जर झाल्या तर निश्चितच आपल्या देशावरती फार मोठं संकट या ठिकाणी येतं आहे. आणि सर्वसामान्य नागरिक अतिशय ह्या मुद्द्यामुळं नाराज आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण जर बघितलं तर या भागाचा ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता, या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर इथल्या जे निसर्गरम्य स्थळं आहेत किंवा इथे जे काही पुराण मंदिरं आहेत, गड किल्ले आहेत, लेण्या आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचं संवर्धन होणं आणि तिथे नागरी सुविधा चांगल्या पद्धतीनं देणं किंवा तिथलं डेव्हलपमेंट होणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. परंतु आजपर्यंत त्या ठिकाणी झालं नाही आणि त्याच्यामुळं पर्यटक वाढलं नाही, त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टीला म्हणजे व्यवसायाला चालना मिळाली नाही. स्थानिक जे शेतकरी आहेत त्यांना तिथं व्यवसायाला चालना मिळाली नाहीत आणि कामगारांचे जे प्रश्न आहेत किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत हे अनेक दिवसापासून जे गेले 10 वर्षापासून ते तसेच प्रलंबित आहेत. आणि काही नवीन कायदे कामगारांच्या बाबतीमध्ये सुरू म्हणजे झालेले आहेत, ते कुठंतरी घातक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कामगारांच्या बाबतीतसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काम करणं महत्त्वाचं आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की त्यामुळं आज सर्वसामान्य नागरिक महागाईच्या बाबतीमध्ये फार हलालदिन झालेला आहे. आणि महागाई वाढल्यामुळं तुम्ही जर बघितलं तर पेट्रोलचा रेट, डिझेलचा रेट आणि गॅस सिलेंडरचा रेट याच्यामध्ये 2014च्या अगोदरचा आणि आत्ताचा रेट जर बघितला तर ह्या फार मोठी तफावत आहे. ठीक आहे, ह्याच्याप्रमाणे जर काय वाढत जायला पाहिजे, परंतु ती काहीतरी पर्सेंटेज वाईज वाढलं पाहिजे होतं. परंतु हे निम्मेच्यापेक्षाही जास्त इतका दर त्या ठिकाणी झालेला आहे आणि 3 पट रेट त्या ठिकाणी वाढतो आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फार मोठं त्या ठिकाणी चणचण भासायला लागलेली आहे. त्यामुळं नागरिकांनी या बाबतीमध्ये विचार केलेला आहे. आता आपण पाहतो की कामगार नगरी आहे आपल्याकडे आणि साई विधानसभा क्षेत्रामध्ये बेरोजगार कामगार हा एकदम म्हणजे पिचलेला आहे. कारण त्याचा जो पगार आहे त्या पगारामध्ये राहणं, खाणं आणि मुलांचं शिक्षण हे अशा अवघड परिस्थितीकडे चाललं आहे. आणि ज्यावेळेस काँग्रेस सरकार होतं ते बेरोजगार संपवण्याच्या मागं होतं, पण कुठंतरी आत्ताचं जे सरकार आहे ते बेरोजगारांना संपवत आहे. त्याच्यामुळं हे जे आत्ता जे मावळ लोकसभेमधलं जे वातावरण आहे, कंपन्या स्थलांतरित होतात आहेत, ह्या विषयाकडे तुम्ही कशा पद्धतीने एक येणारे उद्याचा खासदार म्हणून पाहता? नाही, याच्यामध्ये जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर या भागामध्ये काही प्रोजेक्ट, फॉक्सॉनसारखा प्रोजेक्ट या ठिकाणी येणार होता, तो थांबू शकले नाहीत. तर अशा अनेक ज्या बाबी आहेत की ते हे लोक थांबू शकले नाहीत. त्याच्यामुळं फार मोठं नुकसान या मतदारसंघामध्ये झालेले आहेत. नवीन उद्योग तर आलेच नाहीत, जुने उद्योगसुद्धा बंद पडायला लागलेले आहेत, जुने उद्योगसुद्धा स्थलांतर व्हायला लागलेले आहेत. हे सुद्धा थांबू शकत नाही. हे या मंडळींचं अपयश आहे. आणि निश्चितच कामगारांच्या बाबतीमध्ये हा फार मोठा चिंतेचा विषय आहे. आणि जर समजा तरुणांच्या हाताला जर काम तुम्ही देऊ शकले नाही तर त्याचा फार मोठा परिणाम येत्या काळामध्ये निश्चित त्या ठिकाणी लोकांना पाहायला मिळेल. आणि त्यामुळं आज सर्वसामान्य नागरिकसुद्धा या गोष्टीकडं
बारकाईनं बघत आहे. भाऊ, आता आपण पाहतोय की अनेक वर्षापासून आपल्याकडे जे विद्यमान खासदार आहेत हे जे स्लम एरिया आहे, झोपडपट्टी धारक आहेत, ह्याकडे कधी वळालेलेच नाहीत. त्यामुळे तिथला वर्ग देखील नाराज आहेत. त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला फार बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आज झोपडपट्टीमध्ये राहणारा हा सर्वसामान्य नागरिक आहे आणि त्याच्या आरोग्याचा प्रश्न असेल, तिथं त्याला नागरी सुविधा म्हणजे रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल आणि आरोग्य सुविधा असेल, तर हे पुरवण्याचं काम खरं करायला पाहिजे होतं. यांनी अगोदर गेल्या 10 वर्ष त्यांना जी टर्म होती, तर त्या 10 वर्षामध्ये कुठला निधी, खासदार निधी हा झोपडपट्टीमध्ये वापरलेला आहे, तिथल्या नागरिकांचे काय खासदार निधीतनं काही गोष्टी केलेल्या आहेत का, तिथं आरोग्याचा प्रश्न आहे, तिथल्या रस्त्यांचा प्रश्न आहे, तिथं लोकांना नागरी सुविधा देण्याचा प्रश्न आहे. तर मी असं म्हणेल की जर समजा नागरिकांनी माझ्यावरती जबाबदारी दिली तर जास्तीत जास्त खासदार निधी हा झोपडपट्टीवासियांना त्या ठिकाणी ज्या नागरी सुविधा देण्याचं काम करायला लागणार आहे त्या निश्चितच आपण त्या ठिकाणी करू. भाऊ, काही एकीकडे पाहतोय आपण की जातीपातीचं राजकारण होतं आहे आणि त्याच्यामध्ये विविध महापुरुषांच्या नावाचा वापर देखील केला जातो आहे. ह्या अशा सर्व पद्धतीने काही नागरिक आहेत, काही मागास समाज आहे, काही मुस्लिम वर्ग आहे, हे सर्व भयभीत आहेत. त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? नाही, मी तर असं म्हणेल की या सर्व नागरिकांनी कुठेही भयभीत न होता येत्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या देशामध्ये सत्ता येणार आहे आणि अशा नागरिकांना सपोर्ट करण्याच्या, अशा नागरिक जे काही भयभीत झालेत यांच्यासाठी महाविकास आघाडी तत्परतेनं त्या ठिकाणी मदत करेल. भाऊ, आता पाहतोय की आपण शेवटच्या टप्प्याकडे निवडणूक वळालेली आहे आणि 13 तारखेला थेट मतदान आहेत. काही अवघे दिवस आहेत. ह्या दिवसामध्ये जे प्रचाराची जी धामधूम आहे त्यामध्ये कुठंतरी असं वाटतंय का की समोरच्या पक्षाकडून स्टंटबाजी होते, काही सिने अभिनेते आणले जातात, तर त्यांना प्रचार कुणासाठी करायचा हे देखील माहीत नाही आहे. म्हणजे असे विविध प्रश्न आहेत आणि समोरून त्यात टीका केली जाते. कालच देवेंद्र फडणवीसांची जी सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी असा शब्द टाकला आहे की मावळ महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत हे कोणत्या शिवसेनेत पैदा झाले हे त्यांनी सांगावं. असे थेट जे प्रश्न आहेत, जे थेट सवाल आहेत ते केले जातात आणि तुमच्याकडून वारंवार अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं. नक्की काय आहे या मागचं राज? नाही, याच्यामध्ये दुर्लक्ष करायचं कारण नाही. ज्यांनी हा प्रश्न मांडला आहे ते कोणत्या शिवसेनेत पैदा झाले? ते काय पहिल्यापासून शिवसेनेत होते? त्यांनी कुठल्या पक्षामध्ये होते ते त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं ना. आम्हाला त्यांच्यासारखं बोलायला सुद्धा येतं, परंतु आम्ही आमची पातळी सोडत नाही. त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं की आपण शिवसेनेमध्ये कधी पैदा झाला, शिवसेनेत पैदा झाल्यानंतर आपण शिवसेनेला का सोडलं, कशासाठी सोडलं, ह्याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं. एकंदरीत आपण पाहतोय की म्हणजे अहंकार विरुद्ध संस्कार असे आपल्या प्रचाराची जी सुरुवात होती, जे सुरुवातीला फॉर्म भरण्याआधी सुरुवात होती, ती अलीकडं कुठंतरी थांबलेली दिसते. नाही, आता हे बघा, म्हणजे काही लोक पातळी सोडून काही लोक वागायला लागलेले आहेत. तर मी पातळी सोडून वागणारा माणूस नाही. मला माझ्या आईवडिलांनी आणि आमच्या ज्यांचं मार्गदर्शनाखाली मी काम करतो आहे असे सर्व नेते मंडळी असतील, आमचे सर्व हितचिंतक असतील, सर्व मित्र असतील, तर ह्यांनी आम्हाला एक चांगले संस्कार दिले की कुणी किती काय जरी बोललं तर आपण आपली पातळी सोडायची नाही. कारण सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडण्यासाठी आणि सर्वसामान्यांना कशा पद्धतीनं मदत होईल याकडं बारकाईनं लक्ष द्या. असे काही लोक टिंबटिंब करत असतात तर त्यांच्याकडं आपण लक्ष द्यायचं नाही. भाऊ, अनेक मावळ लोकसभेमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला काम करत आहेत. अनेक महिलांना असं वाटतं की कुठंतरी महागाईचा प्रश्न असेल, घरातल्या समस्या असेल, ह्याच्यानी भेडसावतात आहेत. ते तुमच्याकडे एक उद्याचा भावी खासदार म्हणून एक आशेने पाहतात आहेत. काय नक्की त्यांच्यासाठी तुमचा हा संदेश असेल आज? नाही, याच्यामध्ये जे आमच्या माता भगिनी बचत गटाच्या माध्यमातून काम करतात किंवा बचत गटाच्या माध्यमातून छोटे मोठे व्यवसाय करतात, तर अशा आमच्या माता भगिनींना मदत करणं हे सुद्धा काळाची गरज आहे. आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी या बचत गटाला आमच्या माता भगिनींना एक ठोस अशी जर व्यवसायाच्या दृष्टीनं म्हणा किंवा बचत गटाला पुढं नेण्यासाठी किंवा बचत गटाच्या महिलांना करण्यासाठी काही ठोस उपाय त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी
निश्चितच प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्यामध्ये आमच्या बचत गटातील महिला असतील किंवा इतर ज्या महिला आमच्या माता भगिनी आहेत की त्यांना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून छोटे मोठे घरगुती व्यवसाय करण्यासाठी कशी मदत होईल आणि कशा पद्धतीनं ते सक्षम होतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. भाऊ, आपण पाहतो की सगळ्यात मोठा जो निधी असतो खासदार निधीमध्ये, जे आत्तापर्यंत पाहिलं की आपण दलित सुधारवस्ती योजना असतील किंवा झोपडपट्टी निर्मूलन असेल, अशा अनेक योजनांसाठी खासदार निधी हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आता ह्या लॉर्ड बुद्ध टी व्हीच्या माध्यमातून 28 राज्यातील जनता तुम्हाला पाहते. ह्या 28 राज्यातील जनता तुम्हाला पाहत असताना त्यात मावळ लोकसभेची जनता तुमच्याकडे आस लावून बसले. तुम्ही उद्या निवडून आल्यानंतर तुमचं प्रयोजन कशा पद्धतीने असणार आहे? नाही, निश्चितच या बाबतीमध्ये आपल्याला चांगलं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि अशा लोकांना मदत करणं किंवा अशा लोकांना पाठबळ देणं, त्यासाठी जे केंद्र शासनाचे वेगवेगळे फंड असतात त्या फंडाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आणि त्या फंडाच्या माध्यमातून या नागरिकांना एक पाठबळ दिल्यानंतर ते त्याच्यातनं कशा पद्धतीनं पुढं जातील या दृष्टिकोनातून आपण निश्चितच प्रयत्न करणार आहोत. भाऊ, आता सरते शेवटी एक शेवटचा प्रश्न घेतो, कारण ही जी जनता आहे येत्या 13 तारखेला लोकशाहीचा जो जागर आहे तो मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ही जी मावळ लोकसभेची जनता आहे ही तुम्हाला एक मोठे आस लावून पाहत आहे. काय संदेश असेल तुमचा की त्यांच्यासाठी की तुम्ही त्यांनी तुम्हाला मतदान करावं? नाही, निश्चितच मी आपल्या माध्यमातून सर्व मतदार राजाला आव्हान करेल की येत्या 13 तारखेला आपण आपलं अमूल्य मत ज्यावेळेस तुम्ही द्याल तो तुम्ही फक्त एक दिवसाचा विचार न करता येणाऱ्या 5 वर्षासाठी आपल्याला जो प्रतिनिधी तुमचा जाणार आहे, जो प्रतिनिधी तुम्ही संसदेमध्ये पाठवणार आहे, हे प्रश्न त्या ठिकाणी तुमचे प्रश्न मांडणं आणि तुमच्यासाठी लोकसभेमध्ये भांडणं आणि या ठिकाणी ज्या काही प्रश्न सोडवण्याच्यासाठी किंवा जे आपल्या मतदारसंघातील लोकांचे जे प्रश्न आहेत, मग ते वेगवेगळे प्रश्न असतील की जे काही डेव्हलपमेंटचे प्रश्न असतील, इतर काही प्रश्न आहेत किंवा इथं नवीन रोजगार निर्माण कसा होईल, इथले डेव्हलपमेंट कसं होईल, इथल्या शेतकऱ्यांचं कशा पद्धतीनं हित जपलं जाईल, इथल्या कामगारांना कशा पद्धतीनं पाठबळ मिळेल, इथले जे काही सर्वसामान्य जे पेन्शनधारक आहेत या पेन्शनधारकांना कशा पद्धतीनं आपली पेन्शन वाढून मिळेल, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी मांडण्यासाठी तिथं तुमचा प्रतिनिधी म्हणून मी तिथं निश्चितच चांगल्या पद्धतीनं मांडेल. मी खासदार नाही तर आपण सर्वजण खासदार आहोत. इथं ज्यांनी आपल्याला मतदान करतील आणि पूर्ण या मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिक हा खासदार राहील आणि त्याचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी माझ्यावर राहील आणि निश्चितच हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी, हे प्रश्नांची उकल करण्यासाठी, हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संसदेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून मी निश्चितच चांगल्या पद्धतीनं तिथं प्रश्न मांडून हे प्रश्न सोडवण्याच्यासाठी प्रयत्न करेल. एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगेल. जाता आपल्याला विनंती करेल की येत्या 13 तारखेला आपण महाविकास आघाडीचा प्रतिनिधित्व म्हणून मशाल हे चिन्ह आपलं आहे, तर या मशालीच्या समोर बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी आणि आपला विश्वास आणि आपलं मतदान याला कुठेही तडा न जाता या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मी निश्चित काम करेल असे मी आपल्याला या निमित्तानं आव्हान करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करेल की मशाली समोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने महाविकास आघाडीला निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. नक्कीच आपण पाहिलं की संजोग वागेरेंनी एक साधा मेसेज दिला आहे की तुम्ही जे मतदान करणार आहेत ते मतदान तुम्ही जर केलं तर मी एकटा खासदार नव्हे, तो मतदार करणारा सर्व मतदार जाता हा खासदार असणार आहे, त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी असणार आहे. नक्कीच ह्या संजोग वागेरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद आपल्याकडून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून आपण या ठिकाणी तुर्तास थांबूयात. मी विकास खडलक, कॅमेरामॅन भारतसह. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.